श्रोते हो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। श्री शिवलीलामृत अध्याय 11 महानंदा सुधर्म व तारक यांची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते। त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्षमाळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे। त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे। एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली। तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्राम महानंदा नावाची एक वेश्या राहत असे। तिने एक कोंबडा व माकड पाळले होते। ती त्यांना रुद्राक्षमाळ घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे। त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवित असे। त्यांना पुराण श्रवणाचा लाभ होत असे। त्या प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत असे। एकदा शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले। तिने त्यांचे स्वागत करून, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले। तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्यलिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे दिव्यलिंग माझा प्राण आहे, ते जपून ठेव। ते जळले वा भांगले तर मी अग्निप्रवेश करीन। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। त्या रात्री ती उभयंता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेत आग लागून ते दिव्यलिंग भस्मसात झाले। महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली। त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली। त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली। तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी आश्रयस्थान दिले। महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळेल असे सांगितले। पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुष्य असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे। हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार करून रुद्राध्याक्षाचे पारायण कर। राजा मनोमन घाबरला होता, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले। 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला वा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले। भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला। तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला। मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांना सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसून प्रधानासह तपासाठी वनात गेला। शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्या विलीन करून घेतले। अशी ही शिवलीलामृत अध्याय 11 मधील महानंदा सुधर्म व तारक यांची कथा संपन्न झाली। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। श्रोते हो, आपल्याला माझे व्हिडिओ, माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।